नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर जो काही व्हिडिओचा थंबनेल वगैरे होता त्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की हा जो काही भाग आहे तो कशा संदर्भात असणार आहे. सो तोच आपण कंटिन्यू करणार आहोत, ज्या ठिकाणी आपण शरीरशास्त्र अतिशय सोपे वाटणारे प्रश्न पण परीक्षेला किंवा परीक्षेमध्ये चुकणारे असे हे प्रश्न आहेत, कन्फ्युजनमध्ये तुम्हाला टाकतात. सो तशाच आपण आज जे आहे ते 60 अशा प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, ज्या ठिकाणी प्रश्न आणि उत्तरं या ठिकाणी आपण घेणार आहोत. तर पाहूयात पहिला प्रश्न की हृदयाच्या कोणत्या थरामध्ये विशेष हृदय स्नायू आढळतात. तर हृदयाचा जो काही मायोकार्डियम नावाचा थर आहे, तर याच्यामध्ये जे आहे ते विशेष हृदय स्नायू त्या ठिकाणी आढळतात. ओके. बाकी हे हृदयाचे 3 थर वगैरे आहेत, ज्याच्यामध्ये मायोकार्डियम हा जो काही थर आहे ना, तो स्नायूंचा थर वगैरे म्हणून ओळखला जातो. ओके. आता बघायला गेलं तर एपिकार्डियम एक आहे, त्यानंतर परत बघायला गेलं तर मायोकार्डियम आणि जो काही तिसरा आहे तो म्हणजे एंडोकार्डियम. तर हे 3 जे थर आहेत ते या हृदयाचे आहेत. आणि परत परत सांगतोय, हे जे काही सगळे क्वेश्चन्स आहेत ते आमच्या बॅचमधले आहेत. सो ज्यांनी वगैरे जॉईन केले नसेल जॉईन करून घ्या, बॅचची माहिती तुम्हाला पुढे मिळून जाईल. तर हृदयामध्ये एकूण किती कप्पे असतात, त्या ठिकाणी जवळपास 4 कप्पे वगैरे असतात. ओके. ते कुठले कुठले आहेत ते इथं दिलं आहे, ज्याच्यामध्ये 2 अलिंद आणि 2 निलय त्या ठिकाणी असतात. ओके. 2 अलिंद आणि 2 निलय वगैरे. परत काय दिलं की हृदयाच्या उजव्या अँट्रिओट्रिक्युलर झडपेला काय म्हणतात. तर या झडपेचं नाव आहे, लक्ष ठेवा, ट्रायकास्पिड झडप या नावानं ओळखलं जातं. आणि ही कुठल्या बाजूला असते, तर ही तुमच्या उजव्या बाजूला असते. ओके. परत इथं काय दिलं की मानवी शरीरात मिट्रल झडप कुठे आढळते. तर मानवी शरीरामध्ये जी काही मिट्रल झडप आहे ती स्पेशली करून डावे अलिंद आणि डाव्या निलया दरम्यान ही जी आहे ती मिट्रल झडप त्या ठिकाणी असते. ओके. सो ऑप्शन नंबर 4. आणि परत परत सांगतोय, याच पद्धतीचं डेली आम्ही 3 वाजता लेक्चर घेत असतो प्रत्येक टॉपिक वाईज. सध्याला मेडिकल सर्जिकल नर्सिंग चालू आहे, मागं झालाय तो पाहून घ्या. सगळे 30 ते 40 लेक्चर आपण घेतले डेली 3 वाजता. परत डाव्या अलिंदातून डाव्या निलयाकडे होणारा रक्ताचा प्रवाह कोणत्या झडपेद्वारे नियंत्रित केला जातो. तर लक्षात ठेवा, जो काही होतो तर ते कुठलं काम करतं, तर मिट्रल झडप आता आपण जी पाहिली आहे ना, तर ती त्या ठिकाणी कार्य वगैरे करत असते. परत पुढचा प्रश्न बघा, याच्यामध्ये व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला बॅचबद्दल माहिती वगैरे सांगितली असेल, जर सांगितली नसेल तर पाहून घ्या, इन डिटेलमध्ये आहे. तर ANMसाठी प्रसाविका मार्गदर्शक नावाची बॅच चालू आहे, ज्याच्यामध्ये टेक्निकल विषयाचे टॉपिकनुसार आता अपडेट झालेले आहेत. 6000 टेक्निकल प्रश्न मिळणार आहेत आणि नॉन टेक्निकलचे 4000 MCQ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत, जो की TCSला आधारित असलेले, TCSनं रिपीट केलेले अशा सर्व प्रश्नांचा या बॅचमध्ये समावेश आहे. बाकी नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, जर दिसत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्या ठिकाणी अवेलेबल आहे. तर ही झाली ANMसाठी. बाकी बोलायला गेलं GNMच्या बाबतीत, तर GNM BSc नर्सिंग यांच्यासाठी जे आहेत ते GNMचे ऑलमोस्ट क्वेश्चन सगळे इंग्रजीमधून उपलब्ध आहेत. परंतु आमच्या टीमनं काय केलं, तर हे GNMचे क्वेश्चन मराठीतून उपलब्ध करून दिलेत. ओके. टॉप IMP लेवलचे सर्व जवळपास 10,000 MCQ आहेत. मराठी आणि दुसऱ्या भाषेत इंग्रजीमध्ये जर हवे असतील तर इंग्लिशमध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. बाकी याच्यासाठी जी काही डिटेल माहिती आहे कॉन्टॅक्ट करून द्या, नंबर वगैरे त्या ठिकाणी आहे. तर 7वा प्रश्न काय म्हणतो की सायनोॲट्रियल नोड, ज्याला आपण SA नोड म्हणतो ना, ते हृदयाच्या कुठल्या भागात स्थित वगैरे असते. तर ही जी काही आहे ती उजव्या अलिंदामध्ये या ठिकाणी स्थित असते. ओके. परत याच्यामध्ये डोकं आणि मानेला रक्त पुरवठा करणारी धमनी वगैरे कुठली आहे, तर ही जी काही आहे तिचं नाव आहे कॅरोटिड नावाची जी काही धमनी असते ती तुमच्या डोक्याला किंवा मानेला रक्त पुरवठा करते. परत शिरेच्या सर्वात लहान स्वरूपाला काय म्हणतात, तर शिरेचं सर्वात लहान स्वरूप जो काही असतो त्याला आपण व्हेन्यूल या नावानं ओळखलं जातं. परत याच्यामध्ये काही स्केल्टन सिस्टीम संदर्भात, तर कुठल्या हाडाला नीकॅप म्हणून ओळखलं जातं. तर लक्षात ठेवा, जो काही हाडाचे प्रकार, हाडाची नावं वगैरे आहेत ना, तर पटेल नावाचा जो काही हाड असतो त्याला नीकॅप म्हणून ओळखलं जातं, जो की गुडघ्यावरील वाटीसारखा प्रकार असतो ना त्याला. ओके. परत शरीरातलं सर्वात लहान हाड स्टेपीज नावाचं आहे, जे तुमच्या कुठं असतं, कानामध्ये उपलब्ध असतं. परत बघायला गेलं
की मानवामध्ये हाडांची एकूण संख्या किती असते, याच्यामध्ये जवळपास 206 ही असते आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला नवजात बालक विचारलं जाईल तर त्या वेळेला 270 ते 300 हाडे एवढं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी ऑप्शन असेल तर टिक मार्क करा अथवा 206 ॲन्सर असेल. परत फक्त फ्लेक्सियन आणि एक्सटेन्शन हालचालींना अनुमती देणारा सांधा वगैरे कुठला, तर बिजागिरीचा जो काही सांधा असतो तो त्या ठिकाणी अशा हालचालींना काय करतो, अनुमती देतो. जसं की बघायला गेलं कोपरा आणि गुडघा हा बिजागरीचा सांध्याचा प्रकार आहे. परत स्टेर्नोक्लेव्हिक्युलर सांधा कोणत्यामध्ये आढळतो, तर हा जो काही आहे तो छातीचा हाड किंवा गळ्यातला जो काही हाड आहे ना त्याच्यामध्ये तो आढळून येतो. जसं की स्टर्नम आणि क्लेविकल याच्यामध्ये ते आढळून येतं, ऑप्शन नंबर बी. परत शरीरातील सर्वात मोठा सांधा वगैरे कुठला आहे, तर शरीरातला सर्वात मोठा सांधा या ठिकाणी गुडघ्याचा सांधा मानला जातो. परत पुढं बघा की खालीलपैकी कुठल्या हाडाला चेकबोन किंवा गालाचं हाड वगैरे म्हणतात, तर जो काही झायगोमॅटिक असतं ना तर तशा हाडांना काय म्हटलं जातं, गालाचं हाड त्या ठिकाणी म्हणतात. परत या प्रश्नाचं बघा, खालीलपैकी कोणत्या हाडाला खालचा जबडा किंवा लोअर जॉ म्हणून ओळखलं जातं, तर जो काही आहे मॅडिबल या हाडाला जो आहे तो खालचा जबडा या नावानं ओळखलं जातं. बाकी तरंगत्या बरगड्यांचा किंवा फ्लोटिंग रिब्स ज्या आहेत त्या एकूण जोड्या वगैरे किती आहेत, तर जवळपास याच्या जोड्या 2 आहेत. ओके, लक्षात ठेवा. सो नोट डाऊन करून घ्या. जे की जवळपास रुग्णाच्या अथवा तुमच्या शरीरात जे काही 11वी आणि 12वी बरगडी आहे ना त्यांना फ्लोटिंग रिब्स वगैरे या नावानं ओळखलं जातं. अशा पद्धतीनं इन डिटेलमध्ये अभ्यास करा आणि शेवटी अवश्य कमेंट करून द्या की या सर्व 60 प्रश्नांमधून तुमचे प्रश्न नेमकं किती बरोबर आलेत. परत डेल्टाइड नावाचा जो काही स्नायू आहे तो कुठे आढळतो, तर हा जो आहे तो वरच्या दंडामध्ये आहे. परत शरीरात सर्वात लांब असणारा स्नायू वगैरे कुठला आहे, तर सार्टोरियस या नावाचा जो काही स्नायू आहे तो सर्वात लांब मानला जातो. हा तुमच्या कुठं असतो, मांडीमध्ये उपलब्ध असतो. ओके. परत खालीलपैकी कोणता स्नायू ओठ बंद करण्यासाठी वापरला जातो, तर ऑर्बिक्युलिस ओरिस नावाचा जो काही स्नायू आहे ना तो ओठ बंद करण्यासाठी वापरला जातो. परत शरीरात स्नायूची संख्या वगैरे किती आहे, तर 639 या स्नायूची संख्या आहे. हे सर्व प्रश्न आमच्या स्टडी मटेरियलमधलेच आहेत आणि याच पद्धतीचे तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी दिसतील. फक्त याच म्हणून याच नाही, बाकी तुम्ही GNM ANM या कुठल्याही पदाला अर्ज केला तर तुम्हाला यातलेच काही प्रश्न वगैरे दिसतील. परत स्नायू पेशींच्या पेशीपटलाला काय म्हणतात, तर स्नायू पेशींच्या पेशीपटलाला स्पेशली करून काय म्हणून ओळखलं जातं, सार्केलेमा या नावानं ओळखतात. आता इथपर्यंत आला असाल, लाईक वगैरे सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. इनफॅक्ट जेवढे तुमच्या लाईक जास्त असतात तेवढे लवकर लवकर भाग या ठिकाणी अपलोड होत असतात. परत एनिमा देताना द्रवाचं भांडं जास्तीत जास्त किती सुरक्षित उंचीवर धरले जाऊ शकतं, तर एनिमा देताना जवळपास 45 सेंटीमीटर हे उंच असणं आवश्यक वगैरे असतं. परत रक्त संक्रमणादरम्यान हिमोलायटिक रिॲक्शन झाल्यास पहिली नर्सिंग कृती काय असेल, तर हिमोलायटिक रिॲक्शन जी आहे ती जीवघेणे असू शकते. याच्यामुळं काय करावं, जे काही रक्तसंक्रमण आहे ते थांबविलं जातं. ओके. हां. परत इथं काय दिलं की मानवी शरीरातील सर्वात मोठी यकृत नावाची ग्रंथी आहे. परत अंतस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी म्हणून कार्य करणारी जी काही ग्रंथी आहे, तर लक्षात ठेवा जो आहे तो यकृत 1 मिनटं 28वा ना. तर याच्यामध्ये जी काही स्वादुपिंड नावाची ग्रंथी आहे ती काय करते, दोन्हीही कार्य करत असते. स्वादुपिंड काय करते, तर इन्सुलिन नावाचा संप्रेरक त्याच्यासोबत पाचकरससुद्धा तयार करते, ज्याच्यामुळे हिला अंतस्त्रावी आणि बाह्यस्त्रावी ग्रंथी या नावानं किंवा याचं त्याचं वैशिष्ट्य वगैरे आहे. परत उष्णता नियंत्रण केंद्र कुठं स्थित वगैरे असतं, तर उष्णता नियंत्रण केंद्र जो आहे तो हायपोथॅलमस या ठिकाणी स्थित वगैरे असतं. ओके, लक्षात ठेवा एक पद्धतीनं मेंदूमध्ये. परत याच्यामध्ये बघा की न्यूरॉन एकमेकांशी ज्या सांध्याद्वारे संवाद साधतात त्याला काय म्हणतात, तर याला जे आहे ते एक पद्धतीनं सायनॅप्स या नावानं ओळखलं जातं. हे छोटे छोटे टर्म्स असतात, तुम्हाला परीक्षेमध्ये गोंधळून टाकतात. परत वासाची जाणीव होण्याची किंवा होण्यास कोणती मज्जासंस्था मदत करते, तर ऑल फॅक्टरी नर्व जी आहे ना ती या ठिकाणी वासाची जाणीव होण्यासाठी या ठिकाणी मदत करते. परत कडू चव ओळखणाऱ्या चवीच्या कळ्या
जिभेच्या कोणत्या भागावर असतात, तर स्पेशली करून त्या कुठल्या भागावर असतात असा हा प्रश्न दिला आहे. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेला असा प्रश्न येईल तर मागच्या बाजूला जे आहे ते त्या ठिकाणी असतात. परत सामान्य परिस्थितीत श्वास घेताना फुफ्सात जाणाऱ्या हवेचं प्रमाण किती असतं, तर जवळपास 500 ml जे आहे ते त्या ठिकाणी हवेचं प्रमाण असतं, किंवा याला आपण काय म्हणतो टायडल व्हॅल्यूम या नावानं सुद्धा ओळखलं जातं. ओके, टायडल व्हॅल्यूम हे थोडं लक्षात ठेवा. परत चरबीच्या पचनास कुठलं एन्झाईम मदत करतं, तर चरबीच्या पचनाला लायपेज नावाचं जे काही एन्झाईम आहे ते त्या ठिकाणी मदत करतं. परत अपेंडिक्स पोटाच्या कुठल्या भागात स्थित असतं, तर उजव्या एलिएक फासा म्हणजेच पोटाच्या उजव्या बाजूला खाली या ठिकाणी स्थित असतं. ओके, याच्यामध्ये एक मिनटं सॉरी हां, हे डी ऑप्शन बरोबर आहे बरं. उजव्या इलियाक फासा म्हणजेच काय पोटाच्या उजव्या बाजूला खालच्या ठिकाणी त्या ठिकाणी असतं ते. परत मानवी शरीरात ग्लायकोजन प्रामुख्यानं कुठं साठवलं जातं, तर हे जे काय आहे ते यकृतामध्ये त्या ठिकाणी साठवलं जातं. ग्लायकोजनचं त्याच्यामध्ये साठवणूक वगैरे करतात. परत फलनाची प्रक्रिया वगैरे कुठं होते, तर ही जी आहे ती गर्भाशयामध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये या ठिकाणी होते. काही प्रश्न असेच कन्फ्युजनमध्ये तुम्हीही पडता. इथं वाटतं आपल्याला हे आन्सर, पण त्याचं आन्सर दुसरं असतं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक वाचा. परत ओव्ह्युलेशन म्हणजे काय, तर याचा जो काही अर्थ आहे तर ग्राफियन फॉलिकल्स फुटणे वगैरे यालाच ओव्ह्युलेशन वगैरे म्हणतात. परत नेफ्रॉनमध्ये रक्तातील पदार्थाच्या सक्रिय वहनाला वगैरे काय म्हणतात, तर त्याला जे आहे ते ट्युब्युलर रिऑब्झर्शन या नावानं ओळखलं जातं. लक्षात ठेवा जेवढं होईल तेवढं. परत मानवी पेशीचं ऊर्जा केंद्र वगैरे, मानवी पेशीचं ऊर्जा केंद्र काय असतं, मायटोकॉन्ड्रिया यालाच काय म्हणतात, मानवी पेशीचं ऊर्जा केंद्र किंवा पॉवर हाऊस ऑफ द सेल वगैरे म्हणतात. परत मानवी शरीरात प्लेटलेट्सची सामान्य संख्या वगैरे किती असते, तर 1.5 लाख ते 4 लाखाच्या जवळजवळ जे आहे ती या प्लेटलेट्सचं प्रमाण वगैरे असतं. बाकी बोलायला गेलं तर डेंग्यू या आजारामध्ये या प्लेटलेट्सची संख्या त्या ठिकाणी कमी होते. परत रक्तगटाचा शोध खालीलपैकी कोणी लावला, तर रक्तगटाचा जो शोध आहे तो कार्ल लँडस्टायनर यांनी लावलेला आहे, बी ऑप्शन. परत सिस्टोलिक प्रेशर आणि डायलोस्टिक प्रेशर मधील फरकाला वगैरे काय म्हणतात, तर त्याला म्हणतात पल्स प्रेशर. ओके, PP आपण त्याला म्हणतो. ओके, परत याच्यामध्ये मॅक बर्नी पॉईंट पोटाच्या कुठल्या भागात वगैरे असतो, तो उजव्या खालच्या भागात त्या ठिकाणी असतो, पोटाच्या उजव्या खालच्या भागात. आणि परत बघा पोस्टिरियर पिट्युटरी ग्रंथीद्वारे खालीलपैकी कुठलं हार्मोन वगैरे रिलीज केलं जातं, तर ADH नावाचं हार्मोन जे आहे ते या ठिकाणी रिलीज केलं जातं. परत निरोगी व्यक्तीच्या सामान्य श्वसनाचा दर वगैरे किती असतो, तर तो जो आहे तो जवळपास 12 ते 20 श्वासोच्छ्वास वगैरे त्या ठिकाणी पर मिनिट वगैरे करत असतो. परत ब्रिदिंग वगैरे ना, रेस्पायरेशन परत काय दिलं की दीर्घकालीन COPD लॉंग टर्म COPDमध्ये खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य सुसंगत आहे, म्हणजे जुळणारं वगैरे. तर याच्यामध्ये एक पद्धतीनं हायपोक्सेमिया, हायपरकॅप्निया, ल्युकोपेनिया हे सर्व याच्यामध्ये आढळून येतात. ओके, हायपोक्सेमिया आणि हायपरकॅप्निया आणि त्यानंतर ल्युकोपेनिया हे जे काही प्रश्न घेतोय ते सर्व प्रश्न आपण लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केलेत. ज्यांनी केलं नसेल तर करून घ्या. परत कोलोस्टॉमी इरिगेट करण्यासाठी भांड्याची उंची स्टोमापासून कितीपेक्षा जास्त असावी, तर जवळपास 45 सेंटीमीटर हे असणं आवश्यक आहे. सहसा तरी सगळ्यामध्ये 45 सेंटीमीटर लक्षात ठेवा. परत इरिगेशन करण्यासाठी नर्सनं स्टोमामध्ये किती आत नळी घातली पाहिजे, 10 सेंटीमीटर त्या ठिकाणी घातली पाहिजे. परत मनगटाचे सर्वात जास्त वारंवार फ्रॅक्चर होणारं हाड वगैरे, तर मनगटामध्ये जो काही स्कॅफोफाईड नावाचा जो काही हाड असतो ना, तर तो त्या ठिकाणी वारंवार फ्रॅक्चर वगैरे होत असतो. परत एका प्रकारच्या पेशीचं दुसऱ्या प्रकारच्या पेशीत रूपांतर होणं याला काय म्हणतात, तर त्याला म्हणतात मेटाप्लाझिया. हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते ॲनाटॉमीमध्ये मोडतात किंवा शरीरशास्त्राचे हे प्रश्न आहेत, जेवढे जास्त होईल तेवढं व्यवस्थित करून घ्या. परत कवटीचा एकमेव हलणारा सांधा, तर कवटीमध्ये जो काही टेम्पोरो मॅडिब्युलर नावाचा सांधा आहे ना, तो त्या ठिकाणी हलत असतो. परत ज्या रचनेत मेरुरज्ज कपाळकुरात म्हणजेच क्रॅनियल कॅव्हिटीमध्ये प्रवेश करतो तिला काय म्हणतात, तर तिचं नाव आहे किंवा त्याचं नाव आहे फोरामेन मॅग्मन जे आहे ते त्याला ओळखलं जातं. ओके, लक्ष ठेवा. परत पायाचा तळवा आतील बाजूस वळण्याच्या क्रियेला त्याला आपण इन्व्हर्जन वगैरे म्हणतो ना. ओके, एक पद्धतीनं समस्या वगैरे.
परत RBCमधील हिमोग्लोबिन असणारा आणि स्नायूमध्ये O2 साठवून ठेवणारा पदार्थ हिमोग्लोबिन सारखा असणारा म्हटलं आहे, तर जो काही मायोग्लोबिन नावाचा जो असतो ना, तो त्या ठिकाणी O2 साठवून ठेवतो. परत शरीराच्या मध्यरेषेपासून लांब जाणाऱ्या हालचालीला काय म्हणतात, तर अबडक्शन त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं. अबडक्शन म्हणा किंवा ॲडक्शन म्हणजेच काय, शरीराकडे आणणे. लक्ष ठेवा याच्यामध्ये फरक वगैरे आहे. तर मध्यरेषेपासून लांब जाणाऱ्या हालचालीला अबडक्शन म्हणतात आणि शरीराच्या मध्यरेषेकडे आणणे म्हणजेच काय, ॲडक्शन वगैरे म्हणतात. ओके, याचं राईट आन्सर हे आहे. बाकी शेवटचा प्रश्न कमेंट करून द्या आणि अशाच पद्धतीचे भाग आम्ही लवकरात लवकर घेऊन येऊ, जेवढे तुमचे लाईक्स वगैरे जास्त असतील त्या पद्धतीनं. बाकी बेटा पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यांना कोणाला सिरीज वगैरे हवी असेल कॉन्टॅक्ट करून द्या. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, A to Z स्टडी होईल. टेक्निकलचे असे सर्व प्रश्न त्याच्यामध्ये ॲड करण्यावर आम्ही भर दिलेला आहे. बाकी बेटा अशाच भागासोबत धन्यवाद.